आज आपण बनवणार आहोत छान चविष्ट असं चुलीवरचं वांग्याचं भरीत. चुलीवरचा स्वयंपाक छान टेस्टी आणि चवदार होतो. एकदा नक्की करून बघा. चला तर मग बघूया कसं बनवायचं ते. वांगी छान आलटून पलटून छान दोन्ही बाजूनं मी भाजून घेतली आणि जो चुलीचा धूर आहे तो वांग्याला चिकटला नाही पाहिजे म्हणून छान वांगे भाजून घेतल्यावर थोडं कोमट पाण्यात टाकायचं आणि पूर्ण धुवून घ्यायचं. बघू शकता तुम्ही त्याला थोडासुद्धा धूर चिकटला नाही. आणि वांगी गरम असतानाच त्याची सालं काढून टाकायची. वांग्याचं देठ पकडून एका हाताने आणि एका हाताने पूर्ण साल वरून खालपर्यंत ओढत काढायची आणि छान निघते. बघू शकता किती सुंदर भाजले गेले आहे वांगी. आणि इकडे कढई गरम करायची आणि कढईत थोडं तेल टाकायचं. छान गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकायचं आणि तेल थोडं कडक होऊ द्यायचं. कडक तेलात फोडणी द्यायला भाजीची चव छान येते. आणि त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या बारीक करून, टोमॅटो 2, ओली तुरीची दाणे, सांबार, 2 मोठी कांदे आणि पत्ताकोबी. पत्ताकोबी मात्र थोडीच घ्यायची आणि फ्रेश घ्यायची, त्यामुळे चवीलासुद्धा छान लागते. भरतामध्ये पत्ताकोबी आणि तुरीचे ओले दाणे दाताखाली आले की छान चव लागते भरताची. एकदा नक्की ट्राय करा असं भरीत. त्यामध्ये थोडं जिरं टाकायचं चम्मचभर. लसूण अद्रकची पेस्ट टाकून छान कांदा परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत. त्यामध्ये थोडं तेल आणखी टाकायचं. 5-10 मिनिट कांदा छान परतून घ्यायचा. त्यामध्येच तिखट टाकायच्या अगोदर थोडे दाणे तेलामध्येच होऊ द्यायचे. थोडे ब्राउनिश कलरचे दाणे झाले की ते छान भाजले जातात तेलात आणि चवसुद्धा तिची वेगळी येते. आणि थोडी पत्ताकोबी टाकायची. पत्ताकोबी थोडी जास्त झाली माझ्या हातानं, पण थोडी कमी टाकायची. आणि तेलात छान पूर्ण भाजीपाला भाजून घ्यायचा. गोबीसुद्धा तेलात छान भाजून घ्यायची. आणि त्यानंतर टोमॅटो टाकायचे. टोमॅटो टाकल्यानंतर थोडी एक वाफ काढून घ्यायची, त्यामुळे टोमॅटो छान मऊ पडते आणि पूर्ण शिजल्या जाते. भरतासोबत छान भाकर, कांदा आणि पालीचा कांदा आणि मोडा एकच नंबर जेवण होते. आणि त्यात चुलीवरचे वांगे शिजवले म्हटले की छान चव लागते. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी. गावाकडे वांगे मात्र चुलीच्या आहारावरच भाजले जातात. आणि तोपर्यंत मी वांगे छान पूर्ण फोडून घेतले आणि त्यामध्ये पूर्ण बघून छान बारीक बारीक काप करून घ्यायचे. त्यामुळे ते पूर्ण फोडून घ्यायचं. ते पूर्ण फोडलं नंतर आपण जर त्या फोडणीत टाकलं की ते खाण्यात दातात अटकत नाही खाताना. आता चवीनुसार मीठ, थोडं लाल तिखट, हळद आणि धनेपूड टाकून छान थोडा हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा तुम्ही टाकू शकता चवीनुसार. आणि पूर्ण परतून घ्यायचं. चम्मचभर धनेपूड, लाल तिखट, घरगुती हळद आणि पूर्ण मिश्रण फिरवून घ्यायचं. आणि त्यामध्ये जे आपण बारीक केलेले भाजलेले वांगे आहेत ते त्यामध्ये मिक्स करायचे.
आणि पूर्ण भरीत हलवून घ्यायचं. बघू शकता. एक वाफ काढून घ्यायची छान 10 मिनिट. भरताच्या साईडला जर तेल सुटलं की समजायचं भरीत शिजलं. आणि यामध्ये थोडा मॅगी मसाला टाकायचा, त्यामुळे चव थोडी वेगळी येते आणि एकच नंबर भरीत होते. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि घंटीची बटन प्रेस करा. नवीन व्हिडिओ टाकला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.